नमस्कार फ्रेंड्स. तर आपण आलो आहे आपल्या गावच्या नदीकडे पाणी पाहण्यासाठी. तर तुम्हाला पाणी दाखवतो आहे, कारण आता फक्त मार्च महिना लागलेला आहे. मार्च महिन्याचे जवळपास 15 दिवस निघून गेले. या 15 दिवसामध्ये या नदीची माहिती म्हणजे नदीचं पाणी बघा किती कमी झालं. बघा, हा जो भाग जो आहे, जो तुम्हाला दिसत आहे, हा पूर्ण भरून राहायचा. ठीक आहे. सविस्तर तुम्हाला सर्व दाखवतो. खूप पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. सर्व दगड दिसत आहे आणि अजून मासोळी मच्छा दिसल्या का? तर हे बघा, पाणी खूप कमी आहे. पाणी अजून एप्रिल मे महिना यायचाच आहे आणि पाण्याची परिस्थिती अशी आहे. तर नक्कीच पाण्याचा जपून वापर करा. जास्त पाणी वापरू म्हणजे वेस्ट गेलं नाही पाहिजे. जर वाया गेलं पाणी, तर समोर आपल्यालाच आता जसं सिलेंडरचा जसा तुटवडा आहे, तसं पाण्याचं सुद्धा होईल. त्यामुळे पाणी जर जपून वापरलं तर समोर आपल्याला त्रास जाणार नाही. कारण पाण्याची पातळी तुम्हाला मी दाखवली आहे. छान इथे मच्छा पण आहे. आहे का गड्डा तिथं? वाटते का तुम्हाला पाहिल्यावर? वेल मासोळी पण आहे. मासोळी पकडता का जी? मासोळी पकडता? सापडत नाही अशी? हो ना. हे बा, हे अशी लंबी नाही राहत का? लंबीवाली बी आहे. हो, आणि या छोट्या छोट्या पण आहे. या तर अशा आमच्या गावचा नदीचा परिसर आहे हा.
तर या ठिकाणी पाणी कमी आहे, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाणी पाहायला चाललो आहे. चला तुम्हाला पण पाणी दाखवतो. बापरे, कमी खडकाळ आहे. हो ना, हे टाकायला पाहिजे रस्त्यावर. हो ना. ज्यावेळेस पूर येते त्यावेळेस हे पूर्ण भरून जाते ना. हम्म. पाणीच नाही इकडे बी. हा, इथं जमन. म्हणून मला विचारलं होतं का तुम्ही नेले तर हम्म. असं काय व्हायला पाहिजे ना. तुम्ही आपलं म्हणून नसेल पाहिजे. नाही, सोबत काहीलंही की जा. गाडी येते बाबा, गाडी नव्हती रे. आणि सुटलं पाहिजे. आणि सुटलं की इथंच जमतं.